चाललाय हे बघण्यासाठी तुला थर्ड पार्टी लागेल असं तुला म्हणायचंय? इज हो. दॅट असं? हो, म्हणजे असं मला वाटतंय की हो, असू मी शकेल ना. कारण माझं मी कायमच कबूल करणार, कधीच कबूल करणार नाही मी की नाही माझं हम्म. चुकलं होतं म्हणून म्हणून म्हणजे हम्म. जी जो कोणी त्याच्यात वेस्टेड इंटरेस्ट नाहीये, पण तरी जो तिथे होता म्हणजे जो साक्षीदार होता तिथे. हा, असं मला म्हणजे बघा तू कसं होतं तर येस की काय आहे, खेळ असणार आहे हा, की हो. सातत्याने तो खेळ असणार आहे की पण एक पाहिलं ना की म्हणजे काय 10 पैकी 5-6 वेळा आपण प्रयत्न करू नाही नाही माझंच कसं. पण मी तेच म्हटलं तसं की पुन्हा कालांतराने आपल्यालाच प्रश्न पडायला सुरू होईल की बाबा रे, हे तू म्हणतोयस हे खरं असेल तर मग तू एव्हा रिअलाइज सोल म्हणून जन्माला आला होतास, मग कधी चिडचिड होती तुझी? मग तू जर काय सगळ्याच्या पलीकडे गेलाय असं म्हणतो कारण तुला सगळंच बरोबर वाटतंय, आतून कुठून तरी येणार. म्हणजे मी आज एक पटकन सांगतो म्हणजे आता स्लाइट डेव्हिएशन होऊ शकतं, पण आजच्या एका पर्सनल काउन्सिलिंग मध्ये, आणि हे साधारणतः प्रत्येक पर्सनल काउन्सिलिंग मध्ये होतच होतं, आज जवळजवळ असंच बरोबर 40 मिनिटाचं असतं ते, पहिलंच होतं. आणि भावना रिपिटेटिव्ह असतात, शब्द बऱ्यापैकी रिपिटेटिव्ह असतात, पण ते युनिक असतं कारण तो माणूस बोलत असतो. आणि तो तेच म्हणत होता की आता 21 वर्ष सर्व्हिस झाली, प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या फील्डमध्ये आहे, काहीतरी राहिल्यासारखं वाटतंय, काहीतरी राहिल्यासारखं वाटतंय, कळत नाही मोठी ऑपॉर्च्युनिटी घेऊ का, इथे घेऊ का, तिथे घेऊ का. आणि मग मी नेहमी सांगतो ते आत्ता परत एकदा सांगतो की तिथे काहीतरी राहिल्यासारखं वाटतंय ना, तो आतला कॉशस सांगतो. काहीतरी राहिल्यासारखं वाटतंय म्हणजे आत्ता 300 कोटीचा प्रोजेक्ट करतो पण 1000 कोटीचा प्रोजेक्ट राहिलेला नसतो तो, किंवा 4 कोटीचे प्रोजेक्ट केले या डोमेन मधले केले मग आता फार्मा डोमेन मध्ये जाऊ आणि तिकडे 2500 कोटीचा प्रोजेक्ट करू, असंही राहिलेलं नसतं. पण कर्मकांडाप्रमाणे हे सोपं वाटतं म्हणून आपण कुठल्या तरी दुसऱ्या ऑर्गनायझेशन मध्ये जातो किंवा काहीतरी करतो. पण जर का शांतपणे पाहिलं तर असं जाणवतं की आतलं कोणतरी सांगतंय की बाबा रे, तू जे शिकलायस ना आणि तू जे करायला हवं ना ते तू वापरत नव्हतास. प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून मिरवलंस का तू, प्रोग्राम मॅनेजर म्हणून मिरवलंस, प्रोजेक्ट डायरेक्टर झालास, पण प्रोजेक्ट मॅनेजरने जे करायला हवं ते तू कधीच केलं नाहीस. प्रोग्राम मॅनेजरने जे करायला हवं ते तू कधीच केलं नाहीस. तुझं वर्क ब्रेकडाऊन स्ट्रक्चर कधीच तयार नसायचं. मग क्लायंटशी बोलताना शेड्यूल कधीच वापरलं नाहीस. हा आतून फील यायला सुरुवात होते, पण असा स्पष्ट फील येत नाही कारण खूप अलगद आतून आवाज सांगेल तो हलका धक्का. तो हलका धक्का सांगत असतो आतमध्ये की नाही काहीतरी बदलू काय, काहीतरी बदलू, काहीतरी बदलू, कारण मला बाहेरची धाव आहे की चल हे सोडून तिकडे जाऊ. पण तिकडे मीच जाणार आहे. माझ्यातलाच आतून आवाज देतोय म्हणजे मी जरी, आता पुन्हा प्रिया तुला सांगतो, त्यावेळेला माझ्याकडे कोणीही थर्ड पार्टी नाहीये. माझ्यातलाच मी इतका सुरेख थर्ड पार्टी म्हणून बघत असतो, फक्त त्याचा आवाज खूप हलका असतो. तो आवाज हलका आणि डायरेक्ट येत नाही, साहेब आपका स्टेशन आ गया एवढंच सांगतो तो. आणि तो वेगळ्या पद्धतीने सांगतो, उठा असं म्हणत नाही तो, साहेब आपका स्टेशन आ गया, उठायचं तर उठ नाही तर जा पुढे. ह्याच्या पुढचं वाक्य तो बोलत नाही, तो फक्त तेवढंच सांगतो. पण आता तू म्हणतेस ना की किती दिवस चालेल, नाही मला बरोबरच होतं, कुठेतरी फटका बसणार नक्की, आतून होणारच. अरे नाही काहीतरी आहे, काहीतरी, एखाद्याला 2 वर्ष लागतील, एखाद्याला 20 वर्ष लागतील, एखाद्याला दुसऱ्या मिनिटात कळेल की अरे हॅलो, टाळी एका हाताने वाजत नाहीये, तुझी टाळी बघ काय वाजते ती. सो थर्ड पार्टी जरी नसलं, कितीही अनअवेअर असलो, तरी आतमधला जो सातत्याने अवेअर आहे तो कुठल्या ना कुठल्या मार्गाने सांगणार. आणि सिन्स अराउंड मी एव्हरीबडी वॉन्ट्स मी टू लर्न, ते बाहेरून हळूहळू वेगळ्या पद्धतीने धक्के येतील. मग फार मोठा धक्का येऊ शकतो किंवा छोटा धक्का येईल. एक दुसरं, मी काय मलाच म्हणणार असं की नाही मी चांगलंच केलं याचा अर्थ मी जागा होतोय आता, म्हणजे वकील म्हणून माझी प्रूव्ह करतोय. आणि माझ्यातल्या वकिलाला पक्क माहितीये की न्यायाधीशाने उलटा प्रश्न विचारला ना जो विचारणार नाही आता, की सपशेल माझी केस गेली हातातनं. त्यामुळे वकिलाला एवढं नक्की माहितीये की खोटं काय बोलतोय मी. सो तो माझ्यातला जो वकील सांगतोय की नाही बरोबरच होतं तुझं काही चुकलं नाहीये, त्या वकिलाला आत एक पक्क माहितीये की बाबा नाही तर मला सांगावंच लागलं नसतं, तू सांगतोयस इथेच कळतंय की दहातले एक काहीतरी गडबड केलीस. सो तिथेही मी जागा होऊ शकतो. आणि तिसरं, आता अहो वक्तार म्हणे अहो श्रोतारम करत असताना
माझ्यामध्ये ती अलर्टनेस यायला सुरुवात होते. दॅट इज अनदर सर्टिफिकेट ऑफ अप्रिसिएशन, स्वतःला दिलेलं. आणि मग थर्ड पार्टी हवी असेल तर रेकॉर्डिंग ऑन ठेवावं फोनचं वगैरे. पण मला असं वाटतं की पुन्हा थर्ड पार्टीला स्वतःचं मन आहे, मग त्याचे गुणाकार आले, त्याचे भागाकार आले, परत तो सावळा गोंधळ. त्यापेक्षा तू CIMO असतो तुझा, असं. मी बोलू हो 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 की. जे